आहे आपला श्रावण सोमवारमधला पहिला उपवास. तर आज 2-2 उपवास आहेत आपले, म्हणजे श्रावण सोमवारचा पण आहे आणि नागपंचमीचा पण आहे. कारण की दोन्ही सण एकत्र चालतात. त्यामुळे आधी सगळ्यात आधी आंघोळ करून घरातली कामं करून आधी देवपूजा करून घेतली. कारण की 2-2 पूजा मांडायच्यात म्हणजे खूप वेळ लागतो. आणि सगळ्यात आधी सुरुवात केली मी ती म्हणजे श्रावण सोमवारचे आपले उपवास आहेत त्याचे महादेवांची पूजा मांडायची ते. त्यामुळे आधी कधी पण पूजा सुरू करायच्या आधी चौरंग आपण ठेवतो, त्याच्या आधी कधी पण स्वस्तिक वगैरे काढायचं, त्याची पूजा करायची, नंतरच पाट वगैरे ठेवायचे. या वर्षीची नागपंचमी आणखीन खास आहे कारण की श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा सुंदर योग एकत्र आलेला आहे. या पवित्र दिवशी महादेव आणि नागदेवतेचे स्मरण करून आपण आपल्या मनात भक्ती, प्रेम आणि निसर्गाबद्दल आदर जपूया. नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्याला दूध लाह्या अर्पण केले जातात. जसं शेतकरी नागाला आपला मित्र मानतो, तसंच आपण स्त्रिया त्याला आपला भाऊ मानतो. म्हणूनच आपण ह्या दिवशी आपल्या भावासाठी उपास धरतो. असे सण आले की असं वाटतं लहान होतो तेच छान होतं. कारण नागपंचमी आली की मन पुन्हा त्या निर्मळ बालपणात हरवतं. झाडाला बांधलेला झोका, मैत्रिणीसोबतची धमाल आणि पावसात भिजलेले ते गोड दिवस. वेळ कितीही पुढे गेला ना तरी पण त्या गोड आठवणी आपल्या मनाच्या कोपऱ्यात आजही ताज्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का, नागदेवतेची एक छोटीशी गोष्टसुद्धा आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला 2 मुलगे आणि 1 मुलगी होती. एके दिवशी शेतकरी शेतात नांगरणी करत असताना त्याच्या नांगराचा फाळा एका नागिनीच्या पिल्लांना लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. आपली पिल्ले मृत झाल्याचे पाहून नागिन खूप दुःखी आणि संतप्त झाली. तिने रात्री शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या दोन्ही मुलांना दंश केले. शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न झाल्यामुळे ती दुसऱ्या गावी होती. त्यामुळे नागिन तिला पण मारण्यासाठी तिच्या गावी गेली. पण त्या मुलीने एक पाट मांडून त्यावरती सुंदर नाग मांडला होता व खूप श्रद्धेने नागदेवतेची पूजा केली. दूध व लाह्या अर्पण केले आणि हात जोडून नमस्कार केला. तिची ती श्रद्धा आणि नम्रता पाहून नागिन प्रसन्न झाली व तिच्या भावांना पुन्हा जिवंत केले. तर ही होती छोटीशी नागदेवतेची गोष्ट. तर आता माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे. तर छान अशी माझी नागदेवतेची पूजा करून झालेली आहे. आणि मी एक छोटीशी गोष्ट पण सांगितली, तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ते ना आता मी आपले जे श्रावण सोमवारचे उपवास आहेत तर त्याची पूजा मांडणी चालू केली इथे. तर सगळ्यात आधी कधी पण आहे ना कोणती पण पूजा असू द्या तर पहिल्या गणपती बाप्पाचीच पूजा करायची आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि आता श्रावण महिना चालू झाला आहे ना तर खूप उपवास वगैरे चालू होतील आपले. खूप पूजा करायला भेटतील देवांच्या. असे तर आपण करतच असतो, पण ह्या प्रत्येक पूजेचं एक वेगळंच महत्त्व असतं. आणि श्रावण महिना म्हणजे भक्तीच्या, श्रद्धेचा आणि महादेवांच्या आराधनेचा महिना. या पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार भगवान शिवाला समर्पित असतो. श्रावण महिना आला की वातावरणातच एक वेगळं पावित्र्य जाणवत असतं. असं म्हणतात की महादेवांना मोठ्या पूजेपेक्षा भक्तांच्या मनातील श्रद्धा आणि निर्मळ भावना अधिक प्रिय असतात. आणि हो, खूप जण मला विचारत असतात तुमच्याकडे हे कोणते शिवलिंग आहे. तर हे आहे नर्मदेश्वर शिवलिंग. हे मी गेल्या वर्षी घेतले होते. आधी माझ्याकडे पितळेचे शिवलिंग होते, पण मी नर्मदेश्वर शिवलिंगाबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे खूप माहिती घेतली. त्यानंतरच हे शिवलिंग घरी आणले. हे शिवलिंग आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. नर्मदा नदीच्या पात्रात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या गुळगुळीत अंडाकृत दगडांना नर्मदेश्वर शिवलिंग किंवा बाणलिंग असे म्हणतात. नर्मदेतून मिळणारे हे नैसर्गिक शिवलिंग स्वयंभू स्वरूपाचे मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार नर्मदेश्वर शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा केल्याने आपल्या घरात सकारात्मक आणि शांत वातावरण तयार होते. आणि हो, जेव्हाही तुम्ही शिवलिंगाची पूजा करता म्हणजे जल अभिषेक करता किंवा बेल अभिषेक करता तेव्हा शिवनामावली 108 ह्या मंत्रांचा जप करायलाच हवा. जसे की ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम
ओम शशिशेखराय नमः. जरी जो तुम्हाला ह्या मंत्रांचा जाप येत नसेल, थोडे अवघड शब्द आहेत त्याच्यात, जर कोणाला येत नसेल तर तुम्ही नुसतं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल. आणि हो, या व्रतामागे एक पौराणिक कथा देखील आहे. देवी सतीने तिचे पिता दक्ष यांच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने भगवान शंकरांना प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव धारण केले आणि राजा हिमालय आणि राणी मैनावती यांच्या घरात मुलीचा जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्याशी विवाह केला. त्यामुळेच महादेवांना श्रावण महिना खूप प्रिय आहे. आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, त्यामुळे शिवामूठ आहे तांदूळ. प्रत्येक सोमवारी कोणतं ना कोणतं धान्य असणार आहे, पण ते अर्पण डायरेक्ट करायचं नाही आहे. त्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतरच शिवामूठ अर्पण करायची आहे शिवलिंगावर. आणि अंगठा नेहमी वरच्या दिशेला असायला हवा आपला. तर अशी छान माझी सुंदर पूजा झाली आहे आजची. तर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज तर 2-2 पूजा होत्या, त्यामुळे घरात एकदम प्रसन्न वातावरण झालं आहे माझ्या. आणि आज जेवणाला लवकरच सुरुवात केली, कारण की आज नागपंचमी पण आहे. आणि आमच्या इकडे कोकणामध्ये ना आजच्या दिवशी खोबऱ्यातल्या ना ओल्या खोबऱ्याच्या अशा पातोळ्या करतात. त्या म्हणजे आपण जेव्हा मोदकाचं सारण करतो ना, तसंच मोदकाचं सारण करून या अशा पातोळ्या करायच्यात. याच्यामध्ये ना मी थोडी हळद टाकली, त्यामुळे याचा रंग बघा किती छान आला आहे ना पिवळा. सफेदच असतात जास्त करून, पण मी याच्यात हळद टाकले. आणि हे ना नेहमी पातोळ्या करताना याच्यासाठी तुम्हाला हळदीचंच पानं असायला हवं. त्याच्यामध्ये खरंच ते खूप छान सुगंध येतो त्या हळदीच्या पानांचा त्याला. आणि बघा किती छान झाले. त्यासाठी ना पीठ पण चांगलं उकडावं लागतं, तरच असं चांगलं म्हणजे लवचिकपणा येतो त्या पातोळ्यांना. आणि आता हे सगळं उकडून घेतले मी. तर बघा थोडं उरलेलं, त्यामुळे मी 2 मोदक पण केले आहेत गणपती बाप्पांसाठी. आणि किती छान सुगंध आला, सांगू शकत नाही मी याचा. खरंच लय मस्त आला. आणि अशी माझी आजची देवपूजा झाली. नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर कशी वाटली माझी आजची पूजा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.